नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डीचं नोटिफिकेशन हे आउट झालेलं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हे जे स्टेनोग्राफरच्या ज्या या जागा आहेत, जे सी आणि डीचं जे हे जाहिरात आहे किंवा हे जे नोटिफिकेशन आहे, या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि हे PDF बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर पण आहे आणि ज्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा मित्रांनो आपल्याला करायचे. बघूया, स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर सी आणि डीची ही जाहिरात आहे. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही स्टेनोग्राफर ज्याचं शॉर्टहँड झालेलं आहे, सी आणि डी ग्रुपचं हे नोटिफिकेशन आहे. आणि असे बरेच उमेदवार असतात, विद्यार्थी असतात, कॅन्डिडेट असतात की जे या SSCच्या स्टेनोग्राफरच्या जाहिरातीची वाट बघत असतात आणि त्यांची प्रतीक्षा मित्रांनो संपलेली आहे आणि ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पूर्ण माहिती जी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे ती सगळी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बाकी त्याचा सिलेबस आणि टॉपिक कुठले कुठले आहेत सब्जेक्ट निहाय याचा एक वेगळा व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीची या SSC सी आणि डी साठीची जी नवीन बॅच आहे, म्हणजे थोडक्यात SSC रेल्वे आणि बँकिंग कॉम्बो बॅच जी आहे ती ऑनलाईन बॅच मित्रांनो 15 मे पासून सुरू होते आहे, ज्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे. तुम्हाला माहीत असावं, 15 मे लक्षात ठेवा. ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही बॅच असणार आहे. आता आपण संपूर्ण जाहिरातीची बद्दलची माहिती बघूयात. मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे 24 एप्रिल पासून आणि याची लास्ट डेट आहे 15 मे 2026. लास्ट डेट मित्रांनो आहे. एक्झाम कधी असणार आहे तर याची जी एक्झाम असेल CBT आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, जुलैच्या लास्ट वीकमध्ये किंवा ऑगस्टच्या कुठल्याही वीकमध्ये ही परीक्षा होऊ शकते. थोडक्यात काय, जुलै किंवा ऑगस्ट 2026 ही जी एक्झामची डेट मित्रांनो असणार आहे, टेंटेटिव्ह डेट आहे. त्याच्यानंतर जर हा फॉर्म भरताना तुम्हाला जर वाटलं काही करेक्शन आपल्याला करायचं आहे, काही भरताना काहीतरी आपल्याला राहून गेलंय किंवा चुकलंय त्याचं करेक्शन करायचं आहे, तर 21 तारखेला म्हणजे 21 मेला आपण मित्रांनो ही विंडो ओपन होणार आहे. तर सॉरी 20 ते 21 मे, 20 मे ते 21 मे असे 2 दिवस ही विंडो ओपन असेल. तेव्हा तुम्ही तुमचं जे फॉर्म आहे त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचे असतील तर तुम्ही ते मित्रांनो करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊयात. मित्रांनो, आता ही जी एक्झाम असणार आहे याच्या वॅकन्सीज किती आहे तर अप्रॉक्सिमेटली ज्या वॅकन्सीज आहेत त्या 731 इतक्या वॅकन्सीज आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला आठवण करून देतो की मागच्या वर्षी 2025ला याच्या वॅकन्सीज या कमी होत्या, परंतु नंतर त्या 2000+ इतक्या मित्रांनो या झालेल्या आहेत मागच्या वर्षीची 2025ची. इथे सुद्धा असं बघायला मिळू शकतं. सध्या तरी 731 इतके वॅकन्सीज आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. मी आता सांगितल्याप्रमाणे जे मागच्या वर्षी झालेले आहेत असं अपेक्षित आहे की याही वर्षी ते वाढवू शकतात या जागा. ठीक आहे, पुढे आता आपण याच्याबद्दलचं नेम ऑफ द पोस्ट आणि त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असेल ते बघूयात. स्टेनोग्राफर सी आणि डीच्या या वॅकन्सीज आहेत. मी आधीच तुम्हाला याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे. पुढे जे महत्त्वाचे क्रायटेरिया जे आहेत ते आपण कव्हर करू. तर भरपूर मोठं हे नोटिफिकेशन आहे. PDF जवळजवळ 85 पेजेसची, 85 पेजेसची आहे. एज लिमिट किती आहे, कुठल्या वयाचे कॅन्डिडेट ह्याला अप्लाय करू शकतात तर मिनिमम एज जे आहे मित्रांनो
ते एज मिनिमम 18 वर्ष आहे, मॅक्झिमम 30 वर्ष आहे. स्टेनोग्राफर ग्रेड सी या पदासाठी ज्याला अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी. आणि हे जे वय आहे, हे जे एज आहे ते त्याच्यात मे जून जुलै म्हणजे 5 6 7 8. ओके. तर मित्रांनो यस सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे थोडक्यात 1 ऑगस्ट 2026 पर्यंत हे जे एज आहे हे कन्सिडर होणार आहे. ठीक आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मिनिमम 18 वर्ष आहे, मॅक्झिमम 30 वर्ष आहे. एज रिलॅक्सेशन प्रत्येक एक्झाम मध्ये मित्रांनो असतं, ते पुढेही असणार आहे. SC ST कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 5 वर्ष आहे, OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष, PWBD 10 वर्ष आणि बाकीच्या सगळ्या जे ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स जे नेहमीप्रमाणे एज रिलॅक्सेशन असतं, वयामध्ये सूट असते ती इथे पण आहे. आता स्टेनोग्राफर सीचं आपण वय बघितलं, कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष आहे. आणि स्टेनोग्राफर डीचं पण 18 ते 27 वर्ष आहे. सी जे आहे ते 18 ते 30 वर्ष आहे आणि डी 18 ते 27 वर्ष आहे. हे सुद्धा 1 ऑगस्ट 2026 पर्यंतच मित्रांनो त्या तारखेपर्यंतच कन्सिडर होणार आहे. ठीक आहे. बाकी एज रिलॅक्सेशन मी आधीच तुम्हाला आता सांगितलं की जे नेहमीप्रमाणे आहे तेच इथे असणार आहे. ठीक आहे. पुढे बघूयात. महत्त्वाचे पॉइंट्स आपण कव्हर मित्रांनो करतो आहे. बाकी तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो आपल्याला करता येईल किंवा तो करायचा पण आहे. ठीक आहे. आता बाकी स्क्रायबरबद्दलचं थोडं इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे. PWBD जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन आहे. पुढे जाऊयात. आपण जे महत्त्वाचे आहेत ते पॉइंट्स घेण्याचा प्रयत्न मी इथे करतो आहे. आपण तेच डिस्कस करणार आहोत. सो एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मित्रांनो हे कुठल्या तारखेपर्यंतच कन्सिडर होणार आहे, तर हे सुद्धा 1 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत ॲज ऑन 1 ऑगस्ट 2026 पर्यंतचं हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ही कन्सिडर होणार आहे. तर हा जो विद्यार्थी आहे, ज्याला जो उमेदवार आहे, ज्याला अप्लाय करायचा आहे स्टेनोग्राफर सी आणि डी पदासाठी, यांनी 12वी पास असणं, 12वी उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे या तारखेपर्यंत. आणि बाकी जे सी आणि डी साठी लागणारं जे स्किल टेस्टसाठी लागणारं जे सर्टिफिकेट आहे त्याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो. परंतु 12वी पास हा कॅन्डिडेट असला पाहिजे ज्याला अप्लाय करायचा आहे. 1 ऑगस्ट 2026 पर्यंत त्याचा रिझल्ट आलेला मित्रांनो असायला पाहिजे. अप्लाय कसं करायचं आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती, संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, तर मित्रांनो याला ॲप्लिकेशन फीस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना 100 रुपये जी आहे ती ॲप्लिकेशन फीस आहे. परंतु फिमेल कॅन्डिडेट, त्याच्यानंतर SC ST कॅन्डिडेट, PWBD कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमन यांना मात्र या फीसमधनं एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात फीसमधून सूट आहे. ठीक आहे. बाकी विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये ही फीस आहे. ऑनलाईन फीस जी आहे ही तुम्हाला कॅन्डिडेट ऑनलाईन फीस कॅन बी पेड बाय द कॅन्डिडेट्स अप टू 16 मे 2026. 11 वाजेपर्यंत तुम्ही हे मित्रांनो जे आहे ऑनलाईन तुम्हाला पे करायचं आहे थ्रू भीम, UPI, नेट बँकिंग और बाय द यूजिंग Visa, मास्टरकार्ड, मेस्ट्रो और रुपी पे डेबिट कार्ड. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही ती अप्लाय करू शकता, म्हणजे फीस पे करू शकता. नॉन रिफंडेबल फीस आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर जर काही करेक्शन करायचं आहे तर विंडो 2 दिवस ओपन होणार आहे, ओपन असणार आहे 20 मे आणि 21 मे 2026. हे तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊयात मित्रांनो. एक्झामिनेशन सेंटर्स कोणते कोणते आहेत, तर ज्या राज्यामधनं आपण अप्लाय करणार आहात तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते चूज करायचं आहे, निवडायचं आहे, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशनसाठी तुम्हाला काही अडचण येणार नाही, जायला सोपं होईल.
हाऊ टू, आता याच्या एक्झामचा जो पॅटर्न आहे तो कसा असेल तर मित्रांनो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, CBT आहे, ऑनलाईन एक्झाम मित्रांनो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट नेहमीप्रमाणे हे असणार आहे. आणि दोन याच्यामध्ये मित्रांनो काय म्हणतात त्याला ना की दोन स्टेज आहेत याच्या. एक जी आहे ती रिटन एक्झाम आहे, CBT आहे, आणि दुसरी स्किल टेस्ट आहे. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेहमीप्रमाणे हे होतच असतं. तर याच्यामध्ये जी CBT 1 आपण ज्याला म्हणूया किंवा जी रिटन एक्झाम जी होणार आहे, CBT टेस्ट जी होणार आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो 3 सब्जेक्ट असणार आहेत. टेस्ट ऑफ रिझनिंग ज्याला जनरल इंटेलिजन्स सुद्धा म्हणतात मित्रांनो, 50 प्रश्न आहेत आणि 50 मार्क असणार आहेत. जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्क्स आहेत. इंग्लिश लँग्वेज 100 क्वेश्चन 100 मार्क्स म्हणजे 100 क्वेश्चन आणि 100 मार्क आहे. 2 तासाचा मित्रांनो हा इकडे 2 hours विथ द सेक्शनल टाइमर ऑफ 30 minutes each for part 1 and part 2 and 60 minutes for part 3. आता मी तुम्हाला याच्यामध्ये हा जो पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 आहे, ठीक आहे, याचं टोटल ड्युरेशन जे आहे ते 2 तासाचा हा मित्रांनो इकडे तुम्हाला वेळ असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन पेपर जे आहे ती कसा असेल तर मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, मल्टिपल चॉईसेस आहेत, इंग्लिश किंवा हिंदी या दोन्हीपैकी एका लँग्वेजमध्ये आपण जाऊन याला म्हणजे की तो पेपर आपण देऊ शकता. इंग्लिशचा तर इंग्लिश जो असेल तो इंग्लिशमध्येच तुम्हाला द्यावा लागणार आहे सब्जेक्ट जो आहे. बाकी इंग्लिश हिंदी काही पण तुम्ही चूज करू शकता दोघांपैकी आणि एक्झामला सामोरं जाऊ शकता. निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो असणार आहे. आन्सर की कम्प्युटर बेस जी एक्झाम होणार आहे ती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटला मित्रांनो आन्सर की अवेलेबल होईल. त्या वेळेला ते स्टाफ सिलेक्शन कमिशन कळवेल आणि त्याची जी फीस असणार आहे ती 50 रुपये फीस असेल, जी नॉन रिफंडेबल मित्रांनो ती फीस असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे परंतु त्या सिलेबसमध्ये मी जात नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणे या सिलेबस बद्दलचं संपूर्ण व्हिडिओ एक सेपरेट मी नंतर करणार आहे. स्किल टेस्ट बद्दल बघूया. आता मित्रांनो समजून घ्या की आपण ही रिटन एक्झाम क्लिअर केली त्यानंतर, कारण की पोस्टच मुळात स्टेनोग्राफरची पोस्ट आहे C आणि D या याच्यासाठीची, मग याच्यामध्ये स्किल टेस्ट मित्रांनो होणार आहे. तर स्किल टेस्ट जी आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला इथे देतोय, व्यवस्थित समजून घ्या. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आता शॉर्टली झालात आपण CBT या एक्झामिनेशनमध्ये, रिटन एक्झामिनेशनमध्ये. तर याच्यामध्ये मित्रांनो 10 मिनिट जे आहेत इन इंग्लिश और हिंदी, त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पीड ऑफ 100 वर्ड्स पर मिनिट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड C आणि 80 वर्ड्स पर मिनिट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर D. मित्रांनो नीट समजून घ्या की येस याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट आहे की स्टेनोग्राफर C आणि D या, कारण की वेगवेगळ्या पोस्टसाठीच ते तुम्ही अप्लाय करणार आहात. तर जी स्टेनोग्राफर C ची जी पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला असेल समजून असं जर का आपण गृहीत धरलं तर त्याच्यामध्ये स्किल टेस्ट जे आहे ती C साठी मित्रांनो 100 वर्ड्स पर मिनिट इतके असणार आहे आणि D साठी 80 वर्ड्स पर मिनिट इतकं तुमची ती स्पीड मित्रांनो असली पाहिजे, त्याच्यात हे कव्हर झालं पाहिजे. ठीक आहे, इकडे त्याच्याबद्दलचं सगळं डिटेल दिलेलं आहे, टायमिंग बद्दलचं ते आपण बघू. आता स्टेनोग्राफर ग्रेड D इंग्लिश आणि हिंदी टाइम बघायच्यामध्ये कसा आहे तर स्टेनोग्राफर D 50 मिनिट आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये जर तुम्ही स्किल टेस्ट देत आहात आणि हिंदीत तुम्ही जर देत आहात लँग्वेज ऑफ स्किल टेस्ट स्टेनोग्राफर D तर 65 मिनिट आहे. आणि इकडे स्क्राईब जर घेऊन जात आहे तर D साठी 70 आणि हिंदी इंग्लिशसाठी 70 आणि हिंदीसाठी 90 आहे. इकडे स्टेनोग्राफर C इंग्लिश आणि हिंदी तर इंग्लिशमध्ये 40 मिनिट आहे आणि हिंदीसाठी 55 मिनिट आहे. स्क्राईब घेऊन जात आहेत तर
इंग्लिशसाठी 55 मिनिट आहे आणि हिंदीसाठी 75 मिनिट इतकी वेळ याच्यात अलाउड केलेली आहे. आता इकडे तुम्हाला येस बाकी आता इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. एक्झामिनेशन सेंटर्स बद्दलचं सगळी माहिती इकडे दिलेली आहे. तर तुम्ही कुठले कुठले सर्टिफिकेट्स तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना सोबत जोडायचे आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती इकडे मित्रांनो आहे. वाचून घ्या व्यवस्थित. आणि आता मला असं वाटतं की सगळी माहिती जी एक्झामचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना जी महत्त्वाची आहे ती सगळी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि काही जर डाऊट असेल मी आता सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो इकडे कमेंट्स करून तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे. येस. आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती असतील जर का ही एक्झाम मला क्लिअर करायची आहे असं जर का माझ्या डोक्यात आहे म्हणजे जो काही कॅन्डिडेट असेल त्याला जर एक्झाम क्लिअर करायची आहे तर त्याला हा डाऊट असू शकतो की मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया काय याचा असू शकतो. तर मित्रांनो SSCने जो मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जो दिलेला आहे तो कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचं जर तो अनरिझर्व कॅटेगरीचा आहे म्हणजे ओपन कॅटेगरीचा आहे तर टोटल मार्क्सचा 30% मार्क्स त्याचे आलेले असले पाहिजेत रिटर्नमध्ये. OBC EWS जे आहे ते 25% आणि ऑल अदर कॅटेगरीचे 20%. ठीक आहे. इतके हा क्रायटेरिया आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचा क्वालिफाईंग मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स. ठीक आहे. C आणि D दोघांसाठी पण तो लागू असणार आहे. पुढे जाऊयात आपण काही महत्त्वाचं काही आहे का तेही बघूयात. मला असं वाटतं की सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जवळपास दिलेली आहे आणि अजूनही तुम्हाला जर काही सगळं फॉर्म भरताना किंवा भरल्याच्या नंतर काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतरही काही अडचण असेल तर मी वेळोवेळी वारंवार सांगतोय की हा व्हिडिओ सगळ्यात आधी तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, नीट ऐकायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करायला मित्रांनो विसरू नका. आणि याच्यासाठीची जी नवीन बॅच आहे न्यू बॅच जी आहे ही कॉम्बो बॅच ज्याच्यामध्ये SSC त्यानंतर रेल्वे आणि बँकिंग. ठीक आहे. याचा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे पण जस्ट एक तुम्हाला हिंट असावी म्हणून सांगतोय. ही 15 मे 15 मे पासून ही सुरू होते. ऑलरेडी सुरू झालेली आहे परंतु ही बॅच एक नवीन पुन्हा एक सुरू होते आहे 15 मे 2026 पासून. आणि ही जी बॅच असेल ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मित्रांनो अवेलेबल असेल. त्यातली जी काही तुम्हाला योग्य वाटते जर डेडिकेटेड कोचिंग करायचं आहे तुम्हाला आणि सक्सेस मिळवायचा आहे तर यापैकी एक तुम्ही चूज करू शकता. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचे हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. या बॅचबद्दल काही माहिती तुम्हाला विचारायची तुम्ही डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला बोर्डेज करिअर अकॅडमी जी बोर्डेज एज्युकेशन संचलित ही जी अकॅडमी आहे याचं छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला उस्मानपुऱ्यामध्ये मित्रांनो हेड ऑफिस आहे, मेन ब्रांच आहे. आपण इथे येऊनही ही सगळी माहिती घेऊ शकता. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.